मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सुंदर सम, हे सुरेख सम आणि ब्युटिफुल सम आहे. पहिल्यांदा आपल्याला फिगर दिले, इन्फॉर्मेशन काय दिले ते बघूया. इकडे सांगितलं इन ट्रायंगल एबीसी, या ट्रायंगल एबीसी मध्ये आपल्याला दिले सेगमेंट एडी इज परपेंडिक्युलर टू साइड बीसी. बघा, एडी बीसी ला परपेंडिक्युलर आहे हे दिलंय. आणि सांगितलंय डीबी इज 3 टाइम्स सीडी. हे इम्पॉर्टंट आहे. डीबी जे आहे याचं लेंथ जे ते 3 टाइम्स सीडी आहे. हे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, एकच इन्फॉर्मेशन दिलंय. आणि आपल्याला सांगितलंय काय सिद्ध करायचंय. सिद्ध करायचंय टू प्रूफ सम आहे. काय सिद्ध करायचंय? ट्वाइस एबी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस एसी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके, आता हे सिद्ध कसं करणार आहोत आपण? आणि मी नेहमी सांगितलं जेव्हाही आपल्याला सिद्ध करायचं समजलं म्हणजे टू प्रूफ समजलं, मी नेहमी सांगितलं पहिल्यांदा टू प्रूफ कडे जायचं आणि त्याला बघायचं. नाही त्याला बघून विचार कसं करायचं, मी पॉलिसी सांगितली आठवते. डिवाइड अँड प्रूफ म्हणजे पूर्ण एकत्र टू प्रूफ नाही येणार आहे, त्याला छोट्या छोट्या भागामध्ये डिवाइड करा. म्हणजे पहिल्यांदा 2 साइड आहेत, फक्त लेफ्ट हँड साइडला बघा. लेफ्ट हँड साइड मध्ये एकच टर्म आहे इकडे ट्वाइस एबी स्क्वेअर. ते 2 जे कॉन्स्टंट आहे ते नंतर बघूया. फक्त एबी स्क्वेअर बघा. म्हणजे तुम्ही सांगता एबी स्क्वेअर कसं येणार? एबी एबी इकडे दिसते, ते का राईट अँगल ट्रायंगलचं साइड आहे का? हो आहे ना, ट्रायंगल एडीबीचं. म्हणजे आपण एबी स्क्वेअर आणू शकतो का? आणू शकतो. कसं? पायथागोरस थिअरमचा वापर केल्याने ते येणार आहे. म्हणजे आपण या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम अप्लाय करणार. म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला हे बघून हे समजायला आलं की आपण स्टार्ट कसं करणार आहोत, हे समजलं. म्हणजे पायथागोरस थिअरम अप्लाय केल्याने काय येणार? एबी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस डीबी स्क्वेअर. आणि डीबी म्हटलं तर डीबीचं व्हॅल्यू दिलंय ना स्टार्टिंगला. म्हणजे स्टार्टिंगला लिहिताना पहिल्यांदा डीबीचं व्हॅल्यू लिहून घ्या. डीबी 3 टाइम्स सीडी का बरं दिले आपल्याला, आणि याला मार्क करा रिझल्ट नंबर 1, कारण याचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि पायथागोरस थिअरम अप्लाय करा म्हणजे लिहिणार इन ट्रायंगल एडीबी अँगल एडीबी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे आपण लिहिणार आहोत एबी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस डीबी स्क्वेअर. हे लिहिलं. आपल्याला रिझन माहित आहे पायथागोरस थिअरम. व्हेरी गुड. आणि आपल्याला माहित आहे गिवन मध्ये ऑलरेडी डीबीचं व्हॅल्यू दिलंय ना 3 टाइम्स सीडी. म्हणजे इकडे सबस्टिट्यूट करू शकतो ना. म्हणजे दुसरं स्टेप पण आलं. म्हणजे आपण काय लिहिणार? लेफ्ट हँड साइड जसं आहे तसंच लिहूया आणि राईट हँड साइडला एडी स्क्वेअर तसंच ठेवूया आणि डीबीच्या जागी लिहूया 3 टाइम्स सीडी द होल स्क्वेअर. ते विसरू नका, त्याचं स्क्वेअर आहे. कुठून आलं आपल्याला व्हॅल्यू? फ्रॉम 1. ओके, आता हे पण एक्सपेन्शन करू शकतो आपण. हे 3चं स्क्वेअर किती? 9 आणि सीडीचं सीडी स्क्वेअर. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय येणार आहे? एबी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस 9 टाइम्स सीडी स्क्वेअर. ओके, म्हणजे स्टार्ट झालं आणि 2-3 स्टेप्स पण लिहिलेत आपण. तर परत कम्पेअर करा. आपल्याला एबी स्क्वेअर पाहिजे होतं, ते एबी स्क्वेअर आले. 2 नाही आले, 2 नंतर आणूया. राईट हँड साइडला एडी स्क्वेअर, इकडे तर एसी स्क्वेअर आहे. 9 टाइम्स सीडी स्क्वेअर, इकडे तर बीसी स्क्वेअर. म्हणजे आता डायरेक्टली काय नाही येत, त्याला मार्क करूया रिझल्ट नंबर 2 आणि विचार करूया. आता लेफ्ट हँड साइड तर बहुतेक आलंय. राईट हँड साइडला आपल्याला एडी स्क्वेअरची गरज आहे का? इकडे पाहिजे का? नाही. म्हणजे त्याला काढावं लागेल. काढावं लागेल म्हणजे कुठून टाकायचं? कॅन्सल करायचं नाही ना, त्याचं व्हॅल्यू काढावं लागेल. ओके, आणि पाहिजे काय आपल्याला? एसी स्क्वेअर पाहिजे. एसी स्क्वेअर म्हटलं तर तुम्ही सांगणार आहे ना एसी, तर या राईट अँगल ट्रायंगल एडीसीचं साइड आहे. म्हणजे आपण एसी स्क्वेअर आणू शकतो. कसं? या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम अप्लाय केल्याने. म्हणजे अप्लाय करा. व्हेरी गुड, ते समजते. इन ट्रायंगल एडीसी अँगल एडीसी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे पायथागोरस थिअरम अप्लाय केल्याने आपल्याला येणार आहे एडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर. रिझन लिहा तिकडे पायथागोरस थिअरम. आपण हे का केलं? कारण आपल्याला स्क्वेअर पाहिजे होतं. आणि एक काय, हे जे रिझल्ट नंबर 2 आहे तिकडे आपल्याला एडी स्क्वेअर नकोय. नकोय म्हणजे खोडून टाकायचं नाही, त्याचं व्हॅल्यू फाइंड करायचं. आणि एडी स्क्वेअरचं व्हॅल्यू आपल्याला इकडून मिळणार ना, कारण एडी स्क्वेअर काय? सीडी स्क्वेअरला इकडे शिफ्ट करा. म्हणजे एडी स्क्वेअरचं व्हॅल्यू आपल्याला मिळालं आहे एसी स्क्वेअर मायनस सीडी स्क्वेअर. व्हेरी गुड, ते आलं ना व्हॅल्यू. म्हणजे याला मार्क करा रिझल्ट नंबर 3. आणि हे जे व्हॅल्यू आलं आहे या व्हॅल्यूला इकडे सबस्टिट्यूट करा रिझल्ट नंबर 2 मध्ये. म्हणजे काय येणार आहे? आपण रिझल्ट नंबर 2 परत लिहिणार आहोत. लेफ्ट हँड साइड काय? एबी स्क्वेअर इक्वल टू राईट हँड साइड एडी स्क्वेअरच्या जागी आपण लिहिणार आहोत एसी स्क्वेअर मायनस सीडी स्क्वेअर. आणि परत काय तिकडे प्लस 9 सीडी स्क्वेअर. हे लिहिलं. कुठून आलं हे? फ्रॉम 2 and 3. हे लिहा रिझल्ट. आता राईट हँड साइडला बघा काय सिम्प्लिफाय होतंय का?
AC स्क्वेअर तर तसंच राहणार, पण मायनस CD स्क्वेअर प्लस 9CD स्क्वेअर लाईक टर्म आहे ना, म्हणजे -1 + 9 डिफरंट साईन म्हणजे आपण सबट्रॅक्ट करणार म्हणजे 8 येणार आणि मोठ्या नंबरचं साईन म्हणजे +8 म्हणजे येणार आहे +8 टाइम्स CD स्क्वेअर. आलं? ओके, व्हेरी गुड. म्हणजे एवढं तर आलं आपल्याला. आणि काय आलंय बघा, परत कम्पेअर करा. AB स्क्वेअर पाहिजे होतं ते आलं आहे, AC स्क्वेअर पाहिजे होतं ते पण आलं आहे. ओके, CD स्क्वेअर पाहिजे का? नाही. ओके, पण बघूया. पण आपल्याला लेफ्ट हँड साईडला AB स्क्वेअर बरोबर 2 पाहिजे ना. ओके, 2 कसं आणायचं? 2 × AB स्क्वेअर पाहिजे म्हणजे मल्टिप्लाय करायचं ना. त्यामुळे सोपं आहे. 2 मल्टिप्लाय करा. थ्रू आउट द इक्वेशन मल्टिप्लाय करा. एका टर्म बरोबर नाही, थ्रू आउट मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आपण काय लिहिणार? मल्टिप्लाय थ्रू आउट बाय 2. म्हणजे प्रत्येक टर्म बरोबर आपण 2 मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय येणार? 2AB स्क्वेअर. राईट हँड साईडला काय येणार? 2AC स्क्वेअर प्लस 2 × 8 CD स्क्वेअर म्हणजे काय आलं? 16 CD स्क्वेअर. व्हेरी गुड. आणि याला मार्क करूया रिझल्ट नंबर 4. आता आपल्याला हे समजलं आता. ओके, म्हणजे आता काय आलं? परत कम्पेअर करा. 2AB स्क्वेअर मिळालं, लेफ्ट हँड साईड झालं. ओके, व्हेरी गुड. ट्वाइस AC स्क्वेअर आलंय, प्लस BC स्क्वेअर पाहिजे, नाही आलंय कारण आपल्याकडे 16 CD स्क्वेअर. पण आता एक लक्षात ठेवा, 16 CD स्क्वेअर नकोय आणि त्याच्या जागी सगळं काही सेम आहे, फक्त ते काढून आपल्याला BC स्क्वेअर पाहिजे. आता ते काढून आपल्याला BC स्क्वेअर पाहिजे म्हणजे त्या दोघांचं व्हॅल्यू सेम आलं तरच आपण हे काढून ते BC स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे आपल्याला एक हिंट मिळालंय की आपल्याला BC स्क्वेअर इक्वल टू 16 CD स्क्वेअर मिळालं पाहिजे. हे इम्पॉर्टंट आहे, हे समजलं? हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एकदा हे आणलं सबस्टिट्यूट करा म्हणजे झालं आपलं. आता आणायचं कसं? ओके, BC स्क्वेअरचं व्हॅल्यू पाहिजे ना असं. ओके, BC बघा ना, BC बघा फिगरमध्ये BC काय तुम्ही सांगा. BC तर 2 सेगमेंटच्या ऍडिशनने म्हटलंय, म्हणजे आपण BC ला DB + CD लिहू शकतो का? हो, लिहू शकतो का? C'(D')B या ते पहिला. आता तुम्ही सांगणार याच्यात तर आपल्याला DBचं व्हॅल्यू ऑलरेडी माहित आहे ना, ते आपण लिहून ठेवलं ना स्टार्टिंगला, गिव्हन आहे ते सबस्टिट्यूट करा. DBच्या जागी आपण लिहिणार 3 टाइम्स CD, लिहा 3 टाइम्स CD प्लस CD. आता सांगा 3 टाइम्स CD प्लस CD किती? 4 टाइम्स CD. म्हणजे आपल्याला आलंय BC इज इक्वल टू 4 टाइम्स CD. पण मी सांगितलं हिंट मध्ये आपल्याला काय पाहिजे? BC स्क्वेअर पाहिजे. म्हणजे आपण इकडे स्क्वेअरिंग करणार आहोत दोन्हीकडे. म्हणजे काय येणार आहे? BC स्क्वेअर इज इक्वल टू 4चं स्क्वेअर आहे 16 आणि CDचं आहे CD स्क्वेअर. म्हणजे आलं 16 CD स्क्वेअर. रिझन काय इकडे आपल्याला माहित आहे, ते रिझन आहे स्क्वेअरिंग बोथ साइड आणि आहे रिझल्ट नंबर 5. तर रिझल्ट नंबर 5 मध्ये आपल्याकडे 16 CD स्क्वेअरचं व्हॅल्यू आलंय ना. काय ते व्हॅल्यू? BC स्क्वेअर. म्हणजे हे व्हॅल्यू आपण इकडे सबस्टिट्यूट करू शकतो ना. 5चं व्हॅल्यू 4 मध्ये, म्हणजे 4 परत लिहूया. काय येणार आहे? ट्वाइस ऑफ AB स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ AC स्क्वेअर प्लस 16 CD स्क्वेअरच्या जागी आपण लिहितोय BC स्क्वेअर. कुठून आलंय? फ्रॉम 4 and 5. आणि बघा तुम्ही आता तुमचं टुकरू बघा आलंय का? ट्वाइस AB स्क्वेअर आलंय इक्वल टू ट्वाइस AC स्क्वेअर आलंय प्लस BC स्क्वेअर आलंय. म्हणजे झालं ना प्रूफ. आता स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही प्रूफ बघितलं आणि स्टार्ट केलं तेव्हा वाटत होतं का प्रूफ येणार, पण तर समजतंय. म्हणजे प्रत्येक स्टेप आपण का लिहितोय आणि का ते स्टेप करतोय, कसं लिहायचं ते समजणं गरजेचं आहे. आणि तेच आपण डिस्कस केलंय. हे समजलंय, तुम्हाला आवडलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर सिमिलॅरिटी चॅप्टर प्रिपेअर करताय तर प्रॅक्टिस सेट 1.3 साठी इकडे क्लिक करा, 1.4 साठी इकडे क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.